सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 18 जुलै। जो भाग पीक करपत आहे असं वारंवार कमेंट करतोय त्या भागाचं टेन्शन आज संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत का होईना निघून जाईल। आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी धडपडत आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका। तुम्हालाही माहिती आहे की 15, 16, 17, 18 पर्यंत एकाही भागात थेंब पडणार नाही असं चॅलेंज होतं। प्लस 2 दिवस वाढून देण्याच्या देखील अनेकांनी भाकीत केले होते। आणि मी तुम्हाला एकच सांगत गेलो की शासनाने दिलेल्या तारखेच्या आत तुमचा भाग व्यापेल। 17 जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस होईल आणि तो मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये सुरू सुद्धा आहे। आणि बऱ्याच भागांमध्ये वातावरण त्या 17 जुलैला बदललं आहे। जिथे काल वातावरण बदललं तिथे आज पाऊस सुरू होईल, काळजी करू नका। ह्या हवामानाच्या तारखा आहेत, कोर्टाच्या तारीख नाहीये की त्याच दिवशी पडेल। पण 18 जुलैला नक्की ह्या सांगतो आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा, तिथे नक्की तुम्हाला दिलासा मिळणार आहे। मग तो अकोल्याचा जो भाग असेल, अमरावतीचा असेल, नागपूर असेल, वर्धा, वाशिम असेल किंवा तो नांदेड पासून परभणीच्या काल थोड्याफार राहिलेल्या भागांचा असेल, लातूर, संगट, नांदेड, बीड, परभणीच्या सुद्धा राहिलेल्या भागांना आज दिलासा मिळणार असेल। दिवसभर वातावरण भकास जरी असलं तरी जीव मुठीत घेऊ नका। आणि वारंवार हे सांगेल की पाऊस हा महाराष्ट्रातला कोपरा सोडणार नाही। हा दिवसेंदिवस वाढतच चाललेली कंडिशन आहे। रोज पाऊस बरेच भाग घ्यायला सुरुवात करतोय। सिंदफणा नदीला पाणी आलंय आणि पाऊस अशा ठिकाणी पडला त्या ठिकाणी पेरण्या पण बरोबर झालेल्या नव्हत्या आणि त्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय। त्यामुळे घाबरले जाऊ नका। आणि एक मात्र नक्की आहे, मी तुमच्या पिकाकडे पाहून तुम्हाला जो त्रास होतोय आणि वरून पुन्हा तुम्हाला अटॅक येईल असा अंदाज कधीच दिलेला नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे। आणि जर तुम्हाला असं वाटतच असेल मी तुम्हाला घुमवतो, फिरवतो, खोटं सांगतो, तर येणाऱ्या बखाडीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मी 10 दिवस थांबून थांबतो। मी बंद नाही करत, मी थांबतो फक्त। मग तुम्हाला कळेल की बाकीच्यांचं मत काय आहे। नकाशा दाखवून तुम्हाला किती भेद्रपान लावेल हे तुम्हाला त्यावेळी वेळेस कळेल। आता विषय लांबवत नाहीये। आता तुम्हाला आजच्या 18 जुलैच्या संध्याकाळपर्यंतच्या पावसाची तीव्रता सांगतोय। आज सांगली, सोलापूर, पंढरपूर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत का होईना, काही ठिकाणी दुपारी का होईना तो सुरुवात करेल। छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये हलका किंवा मध्यम तर काही ठिकाणी जास्त पाऊस देखील होण्याची शक्यता आहे। मोठ्या पाण्याचा देखील शिडकाव होईल। त्याचबरोबर मंठा तालुका, जिंतूर पट्टे, चारधाणा सर्कल, परभणी सर्कल, पुसद, डिग्रज सर्कल ते खालीचा जो काही यवतमाळचा पट्टा आहे या पट्ट्यातही चांगला पाऊस पडणार आहे। माजलगाव, पाथरी, परभणी ते गेवराई, वडी, गोद्री सर्कल, कुंभार, पिंपळगाव इथे काही प्रमाणात पडलाय, पण आज तिथे थोडी वाढ होईल। झडीसारखा ते चांगला जोरदार या लेवलपर्यंत या भागाची शक्यता राहणार आहे। त्यानंतर परभणी, नांदेडच्या काही विशेष भागांमध्ये रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत का होईना हा पाऊस आगमन करेल, घाबरू नका। अकोल्याचा विशेष करून काही भाग थोडा सोडेला असतो, पण विशेष करून अचलपूर, जळगाव, जामोद, अकोट, शेवगाव परिसर, त्याचबरोबर कारंजा, लाड, मंगळूर, पीर ते अमरावती, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, पुसद पर्यंत मजल चांगले आहे। आणि याच्यामध्ये काहींना समाधानकारक तर काहींना खूपच जास्त जो अपेक्षापेक्षाही चांगला पाऊस इथे होणार आहे। त्यानंतर बुरहानपूरचा जो काही लो प्रेशरचा वातावरणाचा जे काही स्थानिक लेवल आहे त्यामुळे आज मलकापूर एरिया ते चिखली, खामगाव या परिसराकडनं सिंदखेड राज्यामध्ये मागच्या वेळेस काही ठिकाणी झालाय, पण इथे सुद्धा पाऊस होणार आहे। त्याचबरोबर जाफराबाद ते भोकरदन पट्ट्यापर्यंत आज यांची इच्छा बऱ्याचशा ठिकाणची पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर 40गाव मध्ये वातावरण बनेल, थोडाफार पडेल, पण यांना उद्याची तारीख देण्याचा प्रयत्न करेल। कारण की आज इथे पाऊस आहे, पण काय होतंय एखाद्या ठिकाणी नाही पडला की तो अख्खा 40गावला नाही पडलाच म्हणतो, अशा कमेंट येत आहे। महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये पाऊस नाही पडला म्हणून कमेंट आली, घनसावंगीला पाऊस नाही पडला म्हणून आली। इथे येऊन पाहाल तर घनसावंगीच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडलेला आहे, कमी का होईना पण पडलेला आहे। परंतु